सांगितलं तर त्यांना द्यावा लागेल राजीनामा तो. हं, 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 हं. हां, असं आहे. सर तुर्तास धन्यवाद आपल्या या सविस्तर बरं. प्रतिक्रियेबद्दल. बरं. तेव्हा माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत असं समजतंय. आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे. तसे आदेशच देण्यात आलेले आहेत. मात्र आपल्या अटकेला स्थगिती मिळावी यासाठी देखील त्यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच आता उच्च न्यायालय काय नेमका निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण आत्ताचे अपडेट जाणून घेणार आहोत. आपला प्रतिनिधी वेदांत नेब आहे. मात्र वेदांतकडून जाणून घेण्याअगोदर ही एक महत्त्वाची अपडेट आली आहे. ती आपण अपडेट आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. माणिकराव कोकाटे आता आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याचं बोललं जातंय. कोकाटे आजारी आहेत, त्यामुळे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. दरम्यान आता माणिकराव कोकाटे यांची बाजू ज्यांनी न्यायालयामध्ये मांडली ते ॲडव्होकेट मनोज पिंगळे आपल्यासोबत आहेत. सर, अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. आपण युक्तिवाद केला परंतु कुठेतरी अपयश आलंय. नाही, अपयश नाही आलं. ऑलरेडी कन्व्हिक्टेड झालेलेच आहे. आता आम्ही बघा याच्यासाठी वेळ मागितला होता की ते आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत लीलावतीमध्ये. तर कोण ह्युमॅनिटेरियन ग्राउंड एक 4 दिवस सरेंडरसाठी आम्हाला मिळावे असा आमचा अर्ज होता. तर तो अर्ज कोर्टाने नामंजूर केला. आत्ताही साहेबांची प्रकृती खराब आहे आणि आमच्याकडे ऑप्शन आहे की हायकोर्टामध्ये इथे जरी कन्व्हिक्शन झालेलं असलं सेशनमध्ये तर हायकोर्टात ती बाजू आम्हाला योग्य प्रकारे मांडता येईल आणि या सेम केसमध्ये सिव्हिल केसमध्ये आम्हाला आमची निर्दोष मुक्तता झालेली आहे सेम मॅटरमध्ये. तर ते पण ग्राउंड आम्हाला हायकोर्टात रेज करता येईल. तर हायकोर्टात ऑलरेडी आता आमचं झालेलं आहे, फायलिंग झालं आहे आणि केस आम्ही बोर्डवर घेतो आहोत उद्या. तर हायकोर्टाचा ऑप्शन आमच्याकडे अजून पण अवेलेबल आहे. त्याच्यामुळे हे जरी कन्व्हिक्शन असलं तरी ॲज पर लॉ अपील करायची संधी आमच्याकडे आहे आणि ती आम्ही अवेल करतो आहोत. पण ते हॉस्पिटलमध्ये कधी दाखल झाले याबाबत माहिती तुम्ही कोर्टाला पाठवली नाही असं कोर्टाने तुम्हाला सवाल कोर्टाने मला सांगितलं की तुम्ही मला डॉक्युमेंटरी काहीतरी प्रूफ द्या. तर ते आत्ताच ॲडमिट झाले, त्यांची प्रकृती खराब झाली. केस पेपर बनवणं, नंतर ते ॲडमिशनच्या त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट घेण्याला वेळ लागतो. त्याच्यासाठी मी म्हटलं मला तुम्ही किकबॅक करा मॅटर, 1 तासाला मी तुम्हाला सर्टिफिकेट प्रोड्यूस करतो. पण कोर्टाने सांगितलं की कालच्या डेटला तुम्ही कोणी तिथे हजर नव्हतात. तर त्याच्यामुळे ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर तुम्हाला आम्ही संधी देऊ शकत नाही असं ऑर्डरमध्ये मेन्शन केलं आहे त्यांनी. तर आता हायकोर्टचा ऑप्शन आमच्या पुढे आहे. किती वाजता दाखल झालेत कोकाटे हॉस्पिटल? तर साहेब एक्झॅक्ट टाईम मला सांगता येणार नाही, मी कोर्टामध्ये होतो. तर ते सगळं मेडिकल सर्टिफिकेटवरनं कळेल. पण आत्ताच दाखल झाले? हां, आज दाखल झालेत. आणि आता एका बाजूला अटक वॉरंट जारी केलेला आहे. तुम्ही म्हणतात आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार. ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? एकदा अटक वॉरंट जारी केल्यानंतर अटकेची कारवाई करा अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आले. नाही, अटक वॉरंट इश्यू झालेला आहे. तर हायकोर्टात आम्ही तर सगळं चॅलेंज करू उद्या. उद्याला करतो. हो. हे मनोज पिंगळे आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या वतीने यांनी आज न्यायालयामध्ये युक्तिवाद हा सादर केलेला होता. खरं तर कोकाटे यांची केस याआधी वेगळे वकील हे लढत होते. मात्र ऐनवेळी मनोज पिंगळे यांना न्यायालयामध्ये हजर राहावं लागलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आता कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल त्यांना करण्यात आलेला आहे. त्यामुळे यांनी 4 दिवसाचा अवधी मागितलेला होता. कोकाटे स्वतःहून सरेंडर करतील, स्वतःहून सादर होतील अशा स्वरूपाची त्यांनी युक्तिवाद केलेला होता. मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद ऐकला नाही. न्यायालयाने यांना फटकारलं. काल ज्यावेळेस सुनावणी सुरू होती त्यावेळेस तुम्ही का तिथे हजर नव्हतात असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आणि त्यानंतर आता अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. एका बाजूला